खेड तालुक्यामधील रघुवीर घाटाचं सौंदर्य पावसामुळं अधिकच खुललेलं पाहायला मिळतं। आपण या दृश्यांमधून पाहू शकताय कशा पद्धतीनं हे सौंदर्य खुललेलं आहे। खेड हे रत्नागिरी जिल्ह्यामधील आहे। रघुवीर घाटाचं सौंदर्य हे पावसात अधिक पद्धतीनं इथं खुललेलं पाहायला मिळतं। रत्नागिरी आणि सातारा यांना जोडणारा आणि खेड तालुक्यापासून 25 किलोमीटर अंतरावरती असणारा हा रघुवीर घाट आहे। रघुवीर घाट हा पावसाळ्यात मोठं पर्यटन स्थळ म्हणून मानलं जातं आणि यामुळेच मोठ्या संख्येनं पर्यटक या घाटात येत असतात। या घाटामध्ये तालुक्यातील तसेच बाहेरील अनेक पर्यटक वर्षा पर्यटनासाठी येत असतात आणि पावसाळ्यातच या दिवसात या ठिकाणी हे सौंदर्य पाहण्यासाठी हजेरी लावतात। एका बाजूला खोपी गाव आहे आणि खोपीचे धरण याच धरणाच्या वरच्या बाजूला उंचीवर हा घाट मार्ग आपल्याला पाहायला मिळतो। या घाटात प्रवाहित झालेले धबधबे, थंड वातावरण आणि धुक्याची दाट चादर ही इथं येणाऱ्या पर्यटकांना मोठी भुरळ घालते। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय की कशा पद्धतीनं ही धुक्याची झालर आहे ही इथं पर्यटकांना मोहित करत असते। मात्र या घाटाचा रस्ता गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खचला होता आणि यानंतर या ठिकाणी पर्यटकांनी थोडी पाठ फिरवली होती। मात्र यावर्षी पर्यटक मोठ्या संख्येनं इथं दाखल होतात। रघुवीर घाटामध्ये दृश्य आहेत हे आपण पाहत आहोत। मोठ्या संख्येनं पर्यटक इथे येतात आणि पर्यटनाचा आनंद लुटताना पाहायला मिळतात। इथलं वातावरण विशेष लक्षवेधी आणि अनुभवायला इथं पर्यटकांना मिळत असतं आणि यामुळेच या ठिकाणी पर्यटक वारंवार येत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी निगीसह कृष्णकांत साळगावकर, टीव्ही 9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।